म्हणजे आमोशा पौर्णिमेला त्याला डायरेक्ट उचलून खाली टाकला 10-12 फूट. बापरे. म्हणजे तो ते ठिकाण असं मग बाहेर त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण होतं का त्यावेळेस? माझ्या काळजाला धरले, म्हणजे माझं काळीज उघडते. म्हणजे ऍक्च्युली असे बोलायचे की माझं काळीज उघडते, बघा मला घेऊन चालले, ते दारात थांबलाय, आलाय बघा तो दारात, मला बोलवतोय. म्हणजे ह्या पद्धतीने एवढं घाबरून असे. आणि ती बाई लिटरली आपण काय एखाद्याचा खून कसा करतो असा नरड्यावर दाबतो बरोबर इथं, हा. तशी ती स्वतःने दाबून घे. मी बापरे. स्वतः डोळ्यांनी बघितली तिला. मग तिला पहिले तो गड्याचा फेस त्याचा तयार होतो आपोआप, आणि लेडीज बोलायला लेडीजचा फेस तयार होतो. त्या लेडीज मध्ये गाड्याचा फेस दिसत होता, की गाड्याचा चेहरा दिसत होता की हा गडी बोलतोय म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यावरून झालेले आहेत आणि त्यांनी गुगल फॉर्मच्या मार्फतच आपल्यासोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांचं 2 दिवसापूर्वीच आपल्यासोबत बोलणं झालं आणि आज ते आपल्या बरोबर आहेत. तर तुम्हालाही जर असं इन्स्टंट जर आपल्याकडे यायचं असेल तर इंस्टाग्रामवर किंवा गुगल फॉर्मच्या मार्फत तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आता सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार, काय आपलं नाव? माझं नाव महादेव शिंदे. बरं. आणि काय करता सर सध्या तुम्ही? मी बांधकाम व्यावसायिक आहे. ओके. आणि राहिलं कुठं तुम्ही? मी वाकडमध्ये, पिंपरी चिंचवड. बरं. आणि मूळ गाव? मूळ गाव बार्शी. ओके. आणि किती वर्षापासून राहता पिंपरी चिंचवडमध्ये? 40 वर्ष झाली. म्हणजे पुण्याचेच? पुणे. बरं. काय कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी झाली? पहिला अनुभव असा होता की आम्ही म्हणजे वाकडलाच राहत होतो, आणि तिथून एक 5-6 किलोमीटर माझी आत्या राहत होती हायवेला, वाकड हायवेला, आणि आम्ही अलीकडे इकडे राहत होतो, जवळजवळ 5-6 किलोमीटर अलीकडे. तर मग असंच आत्याच्या घरी कार्यक्रम होता एक, मग ते मटण वगैरे बनवलं होतं त्यांनी. वडिलांना म्हणले तुम्ही या. मग माझे वडील चालेल ठीक आहे. मग लहान होतो मी, माझे वडील मला घेऊन गेले तिकडे. आणि त्यावेळेस वाकडचा परिसर असा होता एक 35 वर्षापूर्वी, की काही नाही, कॅनल वगैरे होते आणि पूर्ण शेती होती. मग तिथं ते राहत होते, वीटभट्टीवर राहत होते त्यावेळेस, आणि आम्ही पण वीटभट्टीवरच राहायचो. मग ते म्हणले चला, मग 6-6:30 पर्यंत त्यांनी वडिलांनी वीटभट्टीवर काम केलं. मग आम्ही निघालो. मग जाता जाता जर अंधारच पडायला चालू झाला. मग तिथं गेलो. मग आत्यांनी जरा जेवणाचा वगैरे कार्यक्रम चालू होता, मग ते बनवायचं चालू होतं तिथं. मग बनवायला थोडा वेळ होता. मग आमच्या मामांनी काय त्यावेळेस कसं होतं की मटण असले की दारू बिरू चालायचे. मग आणली. मग ते दोघांनी दारू वगैरे पेत 10-10:30 वाजले. मग जेवायला आम्हाला तसंच 10:30 वाजले, हे झालं ते झालं. मग जेवण वगैरे करून 11-11:30 वाजले आम्हाला. मग ठीक आहे, मग त्यांचं जेवण वगैरे झालं. मग आता आम्हाला निघायचं होतं तिथून. म्हटलं चला, निरोप वगैरे घेतला, आम्ही यायला लागलो. आणि ते भट्टीवरून निघायला लागलो त्यावेळेस काय सगळा अंधारच, लाईट नाही, काय नाही, रोड पण नव्हती. रोड म्हणजे काय पाय वाटत पूर्ण. मग चला ठीक आहे, निघालो. मग माझे वडील म्हणले आता याला, मी लहान, मग मला चालत चालत तर नेऊ शकत नाहीत ते. मग म्हणलं ठीक आहे. मला त्यांनी खांद्यावर बसवलं आणि आम्ही हळूहळू चालत यायला लागलो. चालत यायला लागलो. त्यावेळेस सगळे कसले मोठे मोठे झाडे होते, आणि झाडे ह्याच्यात लाईट नाही, काय नाही, चंद्राच्या प्रकाशात असं बघितलं की एकदम भीती वाटते. ते म्हणजे पूर्ण काळोख? पूर्ण काळोख, म्हणजे एकदमच काळोख होते. मग आम्ही यायला लागलो कॅनलच्या कडे. त्यावेळेस मस्त कॅनल म्हणजे काय, ते पाणी आपल्या वाकडवरनं विनोदी वस्तीला पाणी जायचं त्यावेळेस. मग ते चालत चालत आम्ही चाललो. तर तिथून मग कॅनल ओलांडला आम्ही, त्या पाण्यातूनच वडिलांनी. पाण्यातून ओलांडला कॅनल. तर त्यावेळेस आमचे वडीलच एवढे घाबरायला लागले होते. म्हणजे कळतं ना, असं मी खांद्यावर जरी बसलो असलो तरी कसं आहे, कुठून आवाज येतोय, काय आवाज येतोय. त्यावेळेस कसे जनावरं वगैरे जास्त होते, आणि ते वडील इकडं मागं पुढं बघत असं जरा घाबरतच चाललो. आम्ही कॅनल म्हणजे 1 किलोमीटर पुढं आलो असून तिथून, आणि कॅनल ओलांडला, थोडंसं पुढं आलो. तर मग माझ्या वडील सारखेच मागं बघायला लागले. आता मला तर काय एवढं जास्त कळत नव्हतं त्याबद्दल काय. सारखेच मागं बघतात आणि पटपट चालायला बघतात. आणि तो पल्ला 3-4 किलोमीटरचा लांबचा होता. मग चालायला लागले. मग हळूहळू मी पण असं जर मागे बघितलं तर एक माणूस आमच्या बरोबर मागं चालत येतो. आता तो माणूस चालत येतो ठीक आहे. माझे वडील फास्ट चालायला लागले. माझे वडील फास्ट चालतात, तरी त्यांना एवढं असं मला त्यांच्या श्वासात जाऊन धापा टाकल्यासारखं वाटायला लागले. येतात, चालतात. मग पुढं तो माणूस असं करून आमच्या जवळ आला. म्हणजे जवळ म्हणजे माझ्या वडिलांच्या डाव्या हातालाच चालायला लागला. पुढं चालतोय. मी असं त्याला बघितलं, चांगला असा धष्टपुष्ट माणूस, एकदम बॉडी बिल्डर टाईप.
आणि काळा सावळा बनियान घातली त्यांनी आणि पॅन्ट होती त्याची. म्हणजे एवढं मी क्लिअर त्याला बघितलं. हे होतं तर थोडंसं पुढं पुढं चालतंय, वडील त्याकडे बघतात, घाबरून चालतात चालतात. मग पुढं थोडं चालतोय तर त्या माणसाची आपोआप हाईट वाढायला लागली. हाईट वाढायला लागली तर मी वडिलांच्या खांद्यावर बसले. वडील माझे 5.5 पावणे 6 फूट हाईटला. मी वडिलांच्या खांद्यावर. ते पहिला वडिलांच्या हाईटच्या लेवलला होता. मग थोडं पुढं पुढं चाललं तर माझ्यापेक्षा पण 10 फुटाची हाईट झाली त्याची. माझे वडील त्याला बघतात, एवढे घाबरले माझे वडील, फार घामाने चिंब झाले एकदम पूर्ण. मग चालतात 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 तरी काही हे नाही. मग तो चालतोय आमच्याबरोबर, काय चालतोय काय चालतोय हे चालतोय, पण त्याला काहीच करता येईना. म्हणजे त्याला म्हणजे माझ्या वडिलांवर काय त्याच्या पद्धतीने अटॅक पण करता येईना आणि काय दुसरं हालचालच करता येईना. मग तिथून आम्ही पुढं आलो आलो आलो, असे वडील माझे एकदम घामाघूम झाले. आणि तिथं त्या माळरानावर एक म्हसोबाचं मंदिर आहे. म्हणजे अजून पण ते मंदिर आहे तिथं. ते मंदिर फक्त अशा विटा लावले 4-5 आणि तिथून ते त्या मंदिरापाशी आले की तो एकदम हे करायला लागला, जोर जोरात ओरडायला लागला, किंचाळायला लागला की बाबा हे काय आहे काय आहे काय आहे? किंचाळायला लागला, काय चाललंय काय नाही हे जे हे. तो म्हणायला लागला की बाबा काय झालं आता, ते सुटलाय काय तू माझ्या ह्याच्यातून? तो सुटलाय काय? माझे वडील बाहेर मागे बघतात, घाबरायला लागलेत. आता मला तर त्यावेळेस भीतीचं कारणच नव्हतं काय. चाललोय आम्ही पुढं 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 पुढं, मग ते ह्याच्यात तरी ते तिथून मग त्याला वेडा मारून आमच्या मागे यायला लागला बांध्यावरून. तो येतोय, माझे वडील एवढे घाबरायला लागले, मी बघतोय त्याला, पण चालतोय चालतोय आम्ही, तरी पण त्याचं काय हे होईल. आणि त्याला काय आमच्यावर घाव घालताच येत नव्हता. आता तो का घाव घालत नव्हता काय नव्हतं ते माहितीच पडत नव्हतं त्याचं. ते चालतोय पुढं. मग आलो आलो आलो, मग घर आमचं 10-20 फूट राहील. मग आम्ही पटकन माझे वडील पळत पळतच आले, डायरेक्ट घरातच घुसले. घरात घुसले म्हणल्यावर मग ते पटकन दरवाजा उघडला, आईने मला खांद्यावरनं खाली घेतलं आणि वडील गेले. आई म्हणते, घाबरायला लागली आई की बाबा कसं काय तुम्ही एवढं घामान, काय झालं तुम्हाला, काय नाही काय नाही. सगळे घाबरायला लागले, आई वडील. वडील तर काय, त्यांना काय एवढं काय एवढं कळतच नव्हतं. एकदम हे बोबडीच वळालेली, बंदच झाली ते बोलायची. मग आईने म्हटलं काय झालं, तर वडील मग थोड्या वेळाने जरा पाणी बिनी पिले. एकदम तापानी फणफणत होते. मग पाणी बिनी पिले म्हणले. तिथं ते माणूस एकदम तो रानगा एवढा 10-12 फुटाचा हाईटचं, माझ्या पोराला काय झालंय का बघा पहिलं, त्याला काय झालंय का. ते म्हणले नाही, पोरग तर चांगलं आहे, ह्याला काय नाही झालं, तुम्हालाच कसं तरी झाले. ते म्हणले ते लय डेंजर माणूस होता, तो एवढा 10-15 फूट हाईट असा तगडा होता, म्हणला ते आम्हाला मारणारच होता. पण कस तरी आम्ही पळत पळत आलो म्हणले, त्यांनी आम्हाला काय सोडले काय कळालंच नाही. मग वडील तर एवढे आजारी पडले, वडील हे केले, झोपूनच राहिले. आणि दुसऱ्या दिवशी भट्टीवर काम करायचं म्हणल्यावर मग त्यांना उठायचं जागा नाही. 2-3 दिवस तापाने फणफणायला लागले. मग असंच झालं. मग आमचे चुलते वगैरे सगळे आम्ही तिथंच राहायचो. मग हे केलं त्यांनी, मग एका बाईकडे गेलो. तर ते म्हणले असं असं झालं, काल रात्री लय झोपले होते, झोपलेच ते हे जे भीतीने, तर यांना काहीच होई नाही म्हणले, काय खाई नाही पेई नाही, फक्त घाबरायला लागले, दचकून उठायला लागले, आला बघतो म्हणून. आणि ते अक्षरशः ऍक्च्युली आला बघतो म्हणायचे. आला बघ, थांबलाय तो, मला घेऊन जायचं म्हणतोय, मला बोलवतोय इथं. मग ते आमच्या घरचे अजून घाबरायला लागले ना, असे झोपेत जर कोण बडबडायला लागलं. आणि काय यांना अनुभव नव्हता. मग त्या बाईकडे गेलो, ते म्हणले थांबा जरा, तुम्हाला हे करते, थोडा उतारा वितारा करते. मग त्यांनी थोडा उतारा वितारा केला, जर थोडा वेळ वडिलांना चांगलं वाटलं. मग चांगलं लिंबू वगैरे टाकलं त्यांनी उतरून, थोडा वेळ चांगलं वाटलं. पण तरी पण नाही काय, वडील अशी भीतीने घाबरायचे, काही पण बडबडायचे, तुम्हाला घेऊनच जातोय, मला बोलवतोय, चल माझ्या बरोबर म्हणतोय. मग परत ते बाई म्हणले ठीक आहे. मग त्यांनी मग दुसरं अजून काहीतरी वेगळं केलं आणि वडिलांना दिलं ते उतारा त्यांना द्यायला, ते अंडी वगैरे काय द्यायला टाकलं. त्याला कच्चं मटण पाहिजे होतं. मग ते कच्चं मटण पाहिजे म्हणले, ठीक आहे म्हणले. मग काय त्यावेळेस काय मटणाचं वगैरे काय प्रॉब्लेम नव्हतं, घेतले मटण आणि त्यांच्या अंगावर उतारा केला. मला अजून आठवतंय की बरोबर त्या म्हसोबाच्या साईडने एक बांध जात होता, आणि त्यावेळेस काय नुसते बांधच होते, पाऊल वाट. ते बांध जात होता, तिकडून त्या बांधाच्या पुढं कॅनलच्या बरोबर पलीकडच्या साईडला मग ते आमच्या चुलत्याने, सगळ्यात लहान चुलता होता आमचा, त्यांनी मग तिकडे जाऊन ते उतारा केला. उतारा केल्यानंतर मग आम्ही परत आलो. मग त्या बाईला विचारलं की बाबा हे असं काय विषय होता. मग ती बाई म्हणली हा एक रानगाय म्हणली, हा कुणाला सोडत नाही, आणि तुम्हाला तुझ्याला कसं काय सोडलं हे हे नाही. कारण की त्याच्या अगोदर ते 2-3 लोक बरोबर तिथं ते मेलेले आढळले होते. म्हणजे हे बापरे. असेच
काही म्हणजे बरळायचे, म्हणजे आला बघतो मला घेऊन चाललाय असं तसं ऍक्च्युअल मध्ये. मग त्याच्यात ते मेलेले ते 2-3 माणसं. मग म्हणजे म्हणले तसं बोलायचे का सारखं ते हा लोक, बोलायचे. आणि तसं बोलून बोलून मग एकदा ते हा मेले. एकदमच त्यांना म्हणलं ते माझ्या काळजाला धरले, म्हणजे माझं काळीज उडते. म्हणजे ऍक्च्युली असे बोलायचे की माझं काळीज उडते, बघा मला घेऊन चाललेत, ते दारात थांबलाय, आलाय बघा तो दारात, मला बोलवतोय. म्हणजे ह्या पद्धतीने एवढं घाबरून असे हे करत होते. म्हणजे त्या एवढी भीती, आणि तो एवढा डेंजर दिसायला पण होता. डेंजर म्हणजे आपलं 10-12 फूट हाईट आणि आर्म्स बिम्स एवढे होते मोठे. मग ते एवढे घाबरले होते. मग ती बाई आम्हाला सांगायला लागली की तो असा असा रांग आहे, तिथून 2-3 जणांना मारलेले. म्हणले त्याच्या टायमाला म्हणले रात्रीचे तुम्हाला कळत नाही का, कशाला जायचं, ते पण मटण खाऊन. हम्म. म्हणले मटण खाऊन तुम्ही तिकडे यायचं आणि इथेच तुम्ही सापडले. 11:30-12चा टाइम, तो त्याचा निघण्याचा टाइम आहे म्हणले. मग तुम्ही उलट त्याच्यात हे जायला नाही पाहिजे. आता तुम्हाला तर माहिती होतं की त्या साईडला बाबा त्या मसोबाच्या पाठीमागच्या साईडला जो कॅनलचा एक लिंबाचं झाड आहे, तिथंच तो मेलेला. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर तुम्ही त्या साईडनी कशाला आले. म्हणले काय नाही, आमची हे झाली, चुकी झाली. मग म्हणले ते कसं काय झालं, तर त्या बाईला विचारलं, ते देवळशी करत होती ती बाई. तर म्हणली हे माणूस आहे ना, ह्याचा होता, पुण्याचा माणूस होता तो. तर तो पुण्याचा माणूस इकडं आणून त्याला मारून टाकलं होतं, मग त्याचा तो रांगा झालता. मग ते माझे वडील तेव्हापासून, आणि त्याच्यानंतर पण आमच्या इथले सगळे एवढे लोक घाबरले की तिथं रात्रीचं त्या साईडने कोण जात पण नव्हतं. बर, पुढे काय झालं मग? मग पुढे त्यांचे वडिलांना हे केलं, ते उतारा गेला. अजून 4-5 दिवस तसे हे करत झाले. मग हळूहळू हळूहळू त्याचं मग नीट झाले ते ह्याच्यातून. काय काय झालं त्यांना, त्रास काय काय व्हायचा? त्रास म्हणजे असं वेड्यावानी बडबड करायचे, मला घेऊन चाललाय, मला मारतोय बघ, माझं काळी ओढायला लागलंय, मला बोलवतोय, हातवारे मग करतोय. तुम्ही दवाखान्यात नाही घेऊन गेले का तुमच्या वडिलांना? दवाखान्यात नाही, त्यावेळेस दवाखाने वगैरे काय हे जे वाटलंच नव्हतं, कारण की हे असे बडबड करायला लागले म्हणजे यांना बाहेरच झालं, ही अच्छा. 100% गॅरंटीच होती सगळ्यांना. हम्म. आणि त्यावेळेस कसं लोक जास्त नव्हते, म्हणून ठराविक लोक 20-25 जण घोळक्याने राहायचे. मग त्यांनी म्हणले की यांना भूतच लागले. आणि तो रानगा एवढा डेंजर होता, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की बाबा ते कुणाला सोडतच नाही तिथे गेलेला. आणि लेडीजला तर एक लेडीज होती आमच्याच नात्यातली, म्हणजे आमची मावशीच लागत होती. तर तिला 3 का 4 महिन्याची बाळातीन होती ती, म्हणजे पोटोशी होती ती. तर तिकडून ते त्यावेळेस कसे गुरं वगैरे माळरानावर चरायचे, आणि त्यांनी ते शेण वगैरे असायचं तिथं, ते गोळा करायला जायचे आपले ह्याला हे करण्यासाठी. मग ते शेण गोळा करायला गेलेले त्याचे. तर असं जाता जाता तिला पण झपाटलं होतं ते. तिला झपाटलं तर ती घरी येऊस तर ती खाली झाली. मग तर लोकांनी अजूनच भीतीने त्यांना गाळणच उडाली की बाबा हे जरा अवघडच काम हो, दिसतंय. म्हणजे झालंच आहे. हे झालेलंच आहे, 100% झालेलंच आहे. मग ते आमच्या मावशीला पण एवढं, मग ते आमचे काका वगैरे हे ते, त्यांनी अक्षरशः मग तिथून, जे आपण जिथं राहत होतो ती सगळी जागा सोडून पलीकडे गेले, 1 किलोमीटर तरी राहायला गेले तिथून, की बाबा इथून राहणं म्हणजे मरण्याचं कामच आहे. कारण की आपले दैनंदिन व्यवहार ह्याच्यातूनच चालणार आहे, इथून यायचं जायचं, आपली लहान मुलं आहेत हे ते. त्यामुळे त्या त्या रानग्याची एवढी भीती घेतली होती तिथल्या लोकांनी. आणि अक्षरशः तिथले 20-25 जण डायरेक्ट शिफ्टच झाले दुसरीकडे. आणि ही गोष्ट एकदम खरी आहे, तिथल्या लोकांना सगळ्यांना माहिती. म्हणजे आता जर व्हिडिओ बघितले तरी त्यांना कळून जाईल. 100% कळणार त्यांना, तिथल्या लोकांना. यांना एकदम ॲक्युरेटच आहे. आणि जे ठिकाण आहे ते सगळ्यांना माहितीच आहे तिथं, की ह्या ठिकाणावर आता पण तिथं आहे ना घरं झालीत, एवढ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात. पण तिथं काही काही ज्या बिल्डिंग मधून जातो ना, तो बरोबर एरिया तेवढा रिकामाच आहे. हम्म. आणि तिथं म्हणजे त्या व्यवस्थ बरोबर कळतातच की बाबा इथं काहीतरी आहे म्हणून. म्हणजे जाणवतं. जाणवतं, म्हणजे 100% जाणवतं. आता तर एवढी मोठी बिल्डिंग आणि एवढे मोठे हे झालेले आहे तिथं, पण तिथं बरोबर त्या एवढ्या मोठ्या ह्याच्यात तिथं एकदम 100% जाणवणारच तुम्हाला की इथं काहीतरी आहे. बर. आणि हा जो प्रकार चालला तुमच्या वडिलांबरोबर, हा किती दिवस चालला होता टोटल प्रकार? हा 4 ते 5 दिवस चाललेला. 4 ते 5 दिवस. बरं. आणि त्याच्यानंतर परत तसला काय प्रकार घडला का तिकडे, तुम्ही ते गाव सोडून जायच्या आधी किंवा ती जागा सोडून जायच्या आधी? ते म्हणजे आम्ही तिथंच राहिलो होतो, तर आम्हाला कळायचं ह्यांना बाबा ह्या रानग्याने झपाटलंय, हे केले ते केले. म्हणजे मग तुम्ही ते- गेल्यानंतर सुद्धा तो प्रकार ते- व्हायचाच? हो, ते चालूच होतं ना, ते त्याचं ते चालूच होतं. आणि लोकांच्या मध्ये एवढी दहशत होती की जवळजवळ आम्ही जिथं राहतो तिथून 200 फूट पासून त्याचा एरिया चालू व्हायचा, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये.
तर तिकडे रात्रीचे लोक कोण जात पण नव्हते. 7 वाजले अंधार पडला की तिकडे जायचं कामच नाही कोणाचं. आणि तिथं तेवढं 2 किलोमीटर राहायला सुद्धा कोण नव्हतं. लोक राहायला नाही, शेती नाही, काही नाही, काही नाही. शेती पण एका साईडला होती, तिकडे सगळं माळरान, त्याच्यात कोण राहायला पण लोक नव्हते. बर, तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव? आता ह्याच्या व्यतिरिक्त एक आमच्या इथं रोडच्या समोरच एक दुकान आहे. तर ते दुकान होतं, तर तिथं रॉकेल चोरी व्हायची. ते दुकान माझ्या मित्राचंच होतं. कधीची गोष्ट आहे? ही जवळजवळ बघा 2000च्या सालातली आसपास. हम्म. आणि त्यावेळेस रेशनिंगवर रॉकेल भेटायचं. म्हणजे 15 वर्षापूर्वी. हो, 15 वर्षापूर्वी रेशनिंगवर रॉकेल भेटायचं. त्याच्याकडे भरपूर साठा असायचा रेशनिंगचा, म्हणजे जवळजवळ अख्ख्या गावाला तोच द्यायचा तिथं. मग ते हे होतं, तर मग तो म्हणला की माझं इथं कोणीतरी चोरी करते इथं. मग मला पण त्यावेळेस ते टाटा इंडिगो मॉकी घ्यायचा होता. माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं फोनवर बोलण्यासाठी. मग म्हणलं त्यांना, म्हणलं शेडी इथं मी हे करतो, रात्रीचं झोपतो. म्हणलं ठीक आहे, पण 500 रुपये तुम्हाला द्यावं लागतील मला हे फोन घ्यायचा. म्हणलं ठीक आहे, तुला देतो, महिना भरला की तुला 500 रुपये देतो. मग मला वाचायची वगैरे आवड होती, म्हणून मी चटई वगैरे गोधडी वगैरे घेतली, जायचो झोपायला तिथं. जायचो, गेले 2-4 दिवस. मग माझा एक मित्र म्हणला, माझ्यापेक्षा वयाने लहान येतो, म्हणला की मी पण येतो तुझ्याबरोबर. म्हणलं मला पण नाही कर, पण चल मी पण तिथं झोपायला येतो. म्हणलं चल, काय हरकत नाही. मग असे 4-5 दिवस गेले. मला पुस्तक वाचायचं, ते आपलं मस्तपैकी झोपायचं. लहान होता माझ्यापेक्षा, 2-3 वर्षांनी वयाने लहान. मग गेलो आम्ही, झोपलो. मग असंच एक अमावस्या आली तर आपलं मी झोपलो होतो निवांत. मग त्याला असं वेगवेगळे भास व्हायला लागले की बाबा आपल्या इथं कोण फिरतंय का, काही करते का. मग लिटरली मग तो काय झाला की त्याचे हे वाढायला लागले, गोधडी वाढायला लागली, अंगावर घेतलेली त्यांनी गोधडी. मग त्यांनी गोधडी वाढायला लागली, तर एकदम टोटल त्यांनी अशी एकदम घट्ट पकडलेली गोधडी, तर ती वडायला लागली होती. ते मग तो मला असा करतोय. मी म्हणलं त्याला, म्हणलं काय झाले, काय म्हणलं तुला काय झालं. मग तो म्हणला, अरे ती गोधडी उघडते माझं कोणतरी. मला भीती वाटायला लागली. मागापासून माझं सगळं इकडं हे पडायला लागले. म्हणलं खाली, म्हणलं जिन्यावरनं खाली पडतो. काय पडतं जिन्यावर? वस्तू पडतात. म्हणजे ते ओढलं की ते वस्तू पडायचे. हा, शूज वगैरे. आता आपण शूज घालून येतो कुठं आलं की त्यांनी काढून ठेवलेलं ते जिन्यावरून वस्तू खाली पडतात म्हणले. तो एवढा घाबरला, म्हणला इथं काहीतरी दिसतंय. म्हणला काहीतरी दिसतंय म्हणजे मग आता मला तर काही जरी झालं तरी मला तिथं झोपायचंच होतं. मला इथं काहीतरी दिसतंय. म्हणला मग तू हे कर. मग तो म्हणला नाही रे, म्हणलं काही नसतं, मला झोप, म्हणलं एकदम निवांत. मग तो कास तरी झोपला. 5 वाजता आमच्या इकडून पहिलं ह्याला आपल्या पिंपरी मार्केटला, भाजी मार्केटला दूध म्हणा किंवा भाजी घेऊन सगळे जायचे. आणि हे जे टेल्कोच्या गाड्या वगैरे जायला निघायचे त्या सगळ्या. मग ते गेलो आम्ही तिथं, म्हणजे ते जायचे. मग त्याला उठला तो, म्हणला चल ना आता मला जायचेच. मग म्हणलं चल. मग त्याला घरी घेऊन गेलो. तो आजारी पडला, एवढा फणफणायला लागला. पण त्याची आई जरा देवऋषीच होती, ते देवाचं बघायची वगैरे. ती म्हणली, अरे तिथं झोपू नको, तिथं एक असा माणूस आहे. मला तो खाईचा प्रकार आहे म्हणला त्याचा. तिथं ॲक्सिडेंट पण झाले ते 2-4, आणि त्या 4-5 लोक मेलते. समोरासमोर ॲक्सिडेंट झाला. तो खाईच आहे, तो सोडत नाही कोणाला, तुम्ही झोपू नका तुम्ही. मग तो 3 दिवस आजारी पडला. 3 दिवस आजारी पडला तो. त्याच्या आईने काय उतारा वगैरे केला, पण मी तरी पण जायचो झोपायचो. मग झोपायचं म्हणल्यावर हे करायला लागले. आले तसे अमावस्या पौर्णिमेला तशी घटना घडायला लागल्या त्याच्या. मग मला तर त्याचं काही हे झालं नाही. मग म्हणलं ठीक आहे. मग माझा महिना भरला. मी म्हणलं हे करतो, म्हणलं आता मला नाही करायचं. म्हणलं इथं जरा भीतीचं वातावरण आहे, त्या शेडला म्हणलं माझे पैसे द्या, हे करतो. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही दुसरा एक माणूस बघितला. म्हणलं त्याला तू झोप इथं, तू झोप म्हणले. ते म्हणलं ठीक आहे मी झोपतो. म्हणलं काय थोडी लावायची झोपायचं. म्हणलं पैसे जर भेटतात झोपायचे. आणि असं पण त्याला घरात राहू देत नव्हते. झोपतो म्हणला. मग झोपला तो. 2-4 दिवस झोपला. आणि 4-5व्या दिवशी म्हणजे अमावस्या पौर्णिमेला त्याला डायरेक्ट उचलून खाली टाकला 10-12 फूट. बापरे. म्हणजे तो ते ठिकाण असं त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण होतं का त्यावेळेस? नाही, कोण नव्हतं त्यांच्या आजूबाजूला, एकटेच. हा, ते ठिकाण म्हणजे असं, हा प्लेन रोड आणि ही वरांडा आहे तो, आणि त्याच्या खाली 10-12 फूट अशी हे जागा आहे ती, म्हणजे जमीन आहे ती. हे हाईटला असल्यामुळे इकडून हे 10-12 फूट खाली तो डायरेक्ट त्याला खाली टाकल्या मेल असतो. मग तो मेला. मग आम्ही जरा विचारपूस केली काय झाले काय नाही.
मग ते म्हणले इथं हे घर मालक आहे ना, म्हणले त्यांचा खून झालाय इथं, आणि तो खून झालाय आणि तो घरमालक इथं कुणाला राहू देत नाही. म्हणले कसं काय राहू देत नाही? म्हणले की तो म्हणतो ही माझी जागा आहे, की इथं कोणी राहायचं नाही, इथं कोणी राहायचं नाही. मग ते जे दुकान होते 4-5 ते सुद्धा आत्ता पण बंद आहेत. त्यावेळेस पासून त्यावेळेस पासून त्या दुकानात कोणाला राहू देत नाही. तुमच्या घरात भांडणं होणार, काहीही होणार, तुमच्या बरोबर काहीही घडणार. एखादा असा कुठला प्रसंग एकदम भयानक घडला त्या त्या एरियामुळे किंवा त्या गोष्टींमुळे? कारण तुम्ही म्हणले ना की तिकडं दुकानं वगैरे काय चालून दिली नाही. हा, दुकानं वगैरे चालू म्हणजे काय होतं तिथं, तुम्हाला धंदा होत नाही हम्म. तिथं. वाद तुम्हाला कुठल्या ह्याच्या पद्धतीने, आता एक लेडीज आली, तिने काही आरोप लावले माझ्या मित्रावर, तू असं केलं तसं केलं. मग त्यावेळेस पासून लोक, मग तिथं ते 2-3 बँक होती, त्या बँकेत जो कामाला व्यक्ती होता त्यांनी फाशी घेतली तिथंच, बापरे, त्याच ठिकाणी? त्याच ठिकाणी. मग त्या जिनेच्या कडालाच बरोबर तिथं बँक होती त्यांची, त्या व्यक्तीने तिथं फाशी घेतली. आता नवीन ज्यांनी स्वतःनी 5-6 जणांनी मिळून बँक चालू केली, काही गैरव्यवहार न होता त्यांनी तिथं फाशी घेतली. म्हणजे एवढी ती भयानक जागा आहे, अजून पण आहे. अजून पण तिकडे काहीच नाही का? काहीच नाही अजून. कुठल्या बिल्डरचं वगैरे लक्ष गेलं नाही का तिकडे अजून? नाही नाही, बिल्डरचं वगैरे लक्ष, तिथं सगळ्यांनाच माहिती आहे, तिथं कोण जातच नाही. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो. आणि अजून एक आहे ना पवना नदीचा, तो काय अनुभव होता? हो. तर एक लेडीज आमच्याकडे कामाला होती, बांधकामाला. तर ते आमच्या इथूनच एक मंगल कार्यालय, तिथं एक ती चालली होती, तर तिला एक भूत लागलं. तुम्हाला कसं कळालं? आणि ती अशी वेड्यावानी करायची, मला जाऊ द्या, मला सोडा, असे बिल्डिंगवरून उडी मारायला बघायची दुसऱ्या मजल्यावरून, किंवा कुठं आत्महत्या करण्यासारखे प्रयत्न करायचे. आणि लिटरली ती बाई, आम्ही तिचं काय स्वतः, मानसिक संतुलन बिघडलं होतं किंवा काय कुटुंबातले काय वादविवाद नाही होते नाही का? नाही नाही, काहीच नाही. आणि ती बाई लिटरली, आपण काय एखाद्याचा खून कसा करतो, असा नरड्यावर दाबतो बरोबर इथं, हा. तशी ती स्वतःने दाबून घ्यायची. मी बापरे. स्वतः डोळ्यांनी बघितलं तिला. मग तिला हे झालं असं, एवढं ते भयानक. मग आम्ही दवाखाने गेले, तर ती नीटच होत नव्हती बाई, दवाखाने करून पण. मग आमच्याकडे एक सुतार होते, ते म्हणले की ह्यांना भूत लागले, आता भूत काढणार कोण? आता आमचे 2-3 जण होते, आम्ही त्यांना हे केलंय, भूत काढणार कोण? मग आम्ही म्हणलं, मग ते सुतार म्हणले त्यांची मिसेस आहे, ते घेऊन आपण ओटा स्कीमला जाऊ. वटा स्कीमला होते ते लोक, निगडीमध्ये. निगडीमध्ये वटा स्कीमला ते लोक होते. आम्ही तिथं घेऊन गेलो त्यांना. तर त्यांचा देवालाच होता असं 2-3 मजल्या टाईप, म्हणजे असे स्टेप. आम्ही गेलो, त्या मावशी, मी आणि ते लेडीज ज्यांना भूत लागलं होतं, ते गेलो आम्ही तिथं. तर गेलाच तो डायरेक्ट म्हणला की, तृतीयपंथी होता तो म्हणला यांच्या अंगात 3 भूत आहेत म्हणला. आम्ही शॉकच झालो, म्हणलं एक नाही 3 भूत आहेत म्हणलं, 1 गडी आणि 2 बाया आहेत. अरे बाप, म्हणलं हे तर एकदम कठीण आहे, 1 गडी आणि 2 बाया, म्हणलं हे तर जगणं मुश्किलच आहे. मग ते म्हणले ठीक आहे. मग ते म्हणला की बाबा एवढे पैसे लागतील. म्हणलं आता एवढे जर पैसे यांच्याकडे कुठून येणार, 10-15 हजार रुपये? मग मला नाही तेवढे पैसे असले. मग त्याने अंगारा दिला, म्हणलं या अंगारा लावा, 2-3 दिवसात तुमचे पैसे झाले की माझ्याकडे या, मी तुम्हाला काढून देतो. म्हणलं ठीक आहे, चालते. तो अंगारा आम्ही घेतला आणि त्यांना सोडायला आम्ही चाललो. तातोड्यामध्ये चाललो, तर आपलं पवना नदीचा जो ब्रिज लागतो, ते ब्रिज पैसे आलो की त्या लेडीजने उडी मारली. तो म्हणजे कुठून, गाडीवरून direct? गाडीवरनं उडी मारली. आम्ही टेबल शीट होतो, गाडीवरनं उडी मारली. तो अंगारा असं चुरगळून दिला फेकून. म्हणले हे अंगारा मला काही करत नाही, म्हणले ह्याच्यापेक्षा मी मोठा आहे म्हणला तो, म्हणजे गाड्याच्या आवाजात बोलायचा, ह्याच्यापेक्षा मी मोठा आहे. म्हणलं आम्ही, मग ती उडी मारली, ती उडी मारली, चालली पळत आदित्य बिर्लापासून पुढं पुलावरनं खाली उडी मारायला. आम्ही गाडी थांबवली, त्या मावशीने मी कशी तरी तिला पकडली. आजूबाजूचे लोक आम्हाला बघायला लागले, हे काय प्रकार चालू आहे म्हणून लोक बघायला लागले. आम्ही त्यांना म्हणले असा विषय झालाय, म्हणले यांना भूत लागले, त्याच्यामुळे वेड्यासारखं करतात. मग त्या लोकांनी आम्हाला मदत केली, तिला गाडीवर बसवलं. आम्ही गाडीवर बसून मग तिला घरी घेऊन आलो. तर मग ते 2-3 दिवस असा प्रकार चालू झाला. आणि बरोबर हा प्रकार कधीही आमोशालाच होतो. तर मग ते लेडीज स्वतः जे असे नरडेने असे दाबून घ्यायला लागली, हे करायला लागली, ते करायला लागली. मग म्हणलं काय व्हायचं, काय विषय? मग मी असं वैतागलो. मग 2 कानाखाली टाकले, म्हणलं बघू भूत काय करतात. असे 2 कानाखाली टाकले, तर ते म्हणले की हे नाही, म्हणले तू मारू नको. म्हणजे ते एकदम जोरात आवाजात शिव्या देऊ, तू मारू नको. मग मी पण 2-4 शिव्या दिल्या.
आणि माझा जो मित्र होता त्याने पण 2 टाकल्या म्हणले तुला तर मी सोडणारच नाही ते. आणि लिटरली सांगतो तुम्हाला, ज्याला भूत लागलेलं आहे, समजा तुमच्या अंगात गड्याचं भूत असेल आणि बाईचं पण असेल दोन्ही, पहिले तो गड्याचा फेस त्याचा तयार होतो आपोआप, आणि लेडीज बोलायला लागली की लेडीजचा फेस तयार होतो. त्या लेडीज मध्ये गाड्याचा फेस दिसत होता, की गाड्याचा चेहरा दिसत होता, की हा गडी बोलतोय म्हणून. चेहऱ्यामध्ये बदल जाणवतो. चेहऱ्यामध्ये 100% बदल जाणवतो. तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल जाणवला की मी तुला सोडणार नाही. मग असं बोलत बोलत मग तो म्हणला, मी म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुझं काय म्हणला मग आम्ही मारायला लागलो त्यांना, चांगले मारले. ते म्हणले मारू नको रे आम्हाला, असल्या घाण भाषेत बोलायचे आणि एवढ्या रागाने एखाद्याच्या अंगावर काटा येईल. तर आम्ही काय करायचं, आता हे जर आम्ही इथून उठलो तर ही बाई आत्महत्याच करणार, म्हणलं संपलाच विषय. मग आम्ही तिथून उठतच नव्हतो दोघं जण, आम्हाला शिवाय द्यायची हे करायचं. मग आम्ही मारलं, म्हणले मारू नको आम्ही जातो. आम्ही त्यांना एवढं मारलं जातो. ते मला म्हणले की हे बघ तू ह्याला सांग, हे लय शिवाय देतोय तो माझा मित्र दुसरा, नाहीतर आम्ही ह्याला सोडणार नाही. म्हणलं काय करणार, म्हणले ह्याच्यातून घुसून ह्याच्यात घुसणार. डायरेक्ट बोलले. बोलला तो. ते म्हणलं तुझं नाव काय, म्हणले सांग. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तू काय ह्याचं नको करू, हे नाही मारत आता. मला ठीक आहे म्हणला. मग म्हणलं तुझं काय, म्हणलं तुमचं काय. त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं म्हणजे भूतांबद्दल असतात दोन हे काय ते. मग म्हणलं काय आहे तुझं, म्हणला माझा ऍक्सिडेंट झाला रघुनंदन मंगल कार्यालया समोर, माझे पाय दोन्ही गेलेत, त्यामुळे मला चालता येत नव्हतं. ही बाई तिकडून येत होती म्हणून मी हिच्या अंगात घुसलो. हिच्या अंगात घुसलो. मग अजून एक दुसरं भूत होतं, तिचं नाव पवी होतं. मग ती म्हणली की हा घुसताना बघितला की मी लगेच ह्याच्या अंगात घुसले. आणि तिसरं एक भूत होतं, ती एक लेडीज होती समवयस, अर्ध्या वयाची 40 वयाची. म्हणले ही घुसताना बघितलं की मी पण घुसले. म्हणले का घुसले, आम्हाला खायला भेटत नाही म्हणून. म्हणले तुम्ही खाण्यासाठी घुसता, हा म्हणले आम्हाला खायला भेटत नाही, आम्ही काय करू शकत नाही, त्याच्यामुळे आम्ही घुसलो. म्हणजे अपूर्ण इच्छा राहिल्या. अपूर्ण इच्छा. मग म्हणलं मग काय पाहिजे, नाही म्हणलं ही बाईच पाहिजे मला, ही बाईले मला आवडली, म्हणलं हिला मी घेऊन जाणार. मग आमचं डोकं फिरलं, सण लावल्या परत त्याला 2. त्या बाईला त्याला लागत नसेल ना, पण ते नाही त्याला लागतंय. अच्छा. ज्या व्यक्तीच्या अंगात भूत घुसले ना ते त्या व्यक्तीला लागत नाही. भूत निघाल्यावर कळते की बाबा मला लागलं, इथं काहीतरी अंग दुखतंय माझं. पण त्यावेळेस त्या भूताला तो म्हणायचा मारू नको, म्हणजे त्याला लागतंय 100%. आम्ही तुम्हाला सांगतो, हनुमान चालीसा सुद्धा बोलली. हनुमान चालीसा युट्यूबवर लावून ठेवायचो तरी काय फरक पडत नव्हता त्यांना. ज्यावेळेस त्याला मारली वगैरे मग त्यांनी हे केलं की बाबा आम्ही जातो. म्हणले ठीक आहे. म्हणले काय पाहिजे तुम्हाला, तर म्हणले की मला 2 अंडी दे आणि दारू दे, दारूची बाटली. बरं ठीक आहे. त्याचं नाव, त्यांनी नाव पण सांगितलं, बिरू नाव आहे म्हणला माझं, मी धनगर आहे म्हणला, आणि मी इथं त्या मेंढ्या चारायला आलतो, हे जी मातीची ट्रक होती तिने उडवले माझे पाय गेले. ती म्हणले बरं, म्हणलं ठीक आहे तुझं काय. दुसरी ती पवी होती, ती पवी तिकडं पलीकडे राहत होती. म्हणले माझा मुलगा 4 महिन्याचा होता, म्हणजे जन्म दिला, त्यानंतर मी वारले आणि मी भूत झाले, म्हणले हाडळ झाले. म्हणलं तुला काय पाहिजे, तर म्हणली मला हे पाहिजे, तांबाखूची पुडी आणि चुना. आता तिसरी बाई म्हणली तू कोण आहे, तर तिसरी बाई म्हणली की मी माझ्या नवऱ्याबरोबर राहत होती, सासू वगैरे दीर होता. तर ती कन्नड होती, कर्नाटकची. तर ती म्हणली की ते दीर वगैरे आमच्यातच जेवायचा, त्या दीराला वाटलं की बाबा नवऱ्याला वाटलं की माझं दिराबरोबर लफड आहे, म्हणून त्यांनी मला जाच केला आणि मला फाशी देऊन मारले, म्हणले ह्या ठिकाणी मारले. अरे म्हणलं मग हे तर, म्हणलं हे भूत तर एवढे फ्रँकली बोलल्यासारखे बोलतात. म्हणलं चांगलं ते, म्हणलं बोलल्यासारखं बोलतात. म्हणलं ठीक आहे. म्हणलं तुम्हाला काय, म्हणलं डाळ भात द्या, म्हणले पांढरा, तेवढंच मला लागतं, माझं काय एवढं विषय नाही. मग त्यांना ते दिलं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुम्हाला येतो टाकून. म्हणले ठीक आहे आम्ही जातो आता, आम्ही काय तुझ्यापाशी टिकाऊ धरू शकत नाही. पण म्हणले त्या माझ्या मित्रांना ह्याला सोडणार नाही, म्हणले आम्ही लिटरली ह्याला सोडणार नाही. म्हणले ठीक आहे, म्हणलं जाऊ, पहिले तुम्ही ह्याच्यातून जावा, म्हणले एक तरी पहिलं काढलं की दुसऱ्याला आपल्याला करता येईल. मग त्याला काढलं आम्ही. मग ते बिरू नावाचा, ज्याला हातपाय नव्हते, तो बरोबर मिलिटरी कशी अशी रांगती, पाय न उचलता असं पोटावर रांगते आपल्या, त्या पद्धतीने रांगत तो बाहेर निघून गेला. आणि तो निघून गेला, हे तिन्ही भूत ज्यावेळेस निघून गेले ना, त्यावेळेस ते दरवाज्यातून खिडकी, असं दरवाजा शेजारी खिडकी असते आपली, त्या खिडकीतून पांढऱ्या वेव्स ऍक्च्युअली दिसत होत्या गेलेल्या. बापरे. पांढऱ्या वेव्स आमच्या अंगावर काटा आलता की बाबा, आणि आमची ते पहिलाच अनुभव होता की ह्या फेस करायचं. आणि तुम्हाला कुणाची काही गरज नाही, काय नाही, तुम्ही तुमचंच काढून माझंच काढलं. मी त्यांना विचारलं तुम्ही ह्या गरीबाच्या अंगात काय घुसता, तुम्ही माझ्या अंगात घुसा.
ते म्हणले आम्ही तुझ्या अंगात घुसू शकत नाही, तुला तर आम्ही कधीच वाट लावली असती म्हणला तुझी, तुला माहिती नाही आम्ही कोण आहेत म्हणून. म्हणले आम्ही खैस आहे खैस म्हणले, आम्ही हाडळी, ही हाडळे म्हणले पवी, ही कुणाला सोडत नाही म्हणले. हिने आत्ताच एका पोराचा जीव घेतलाय म्हणले. म्हणले कुणाचा? म्हणलं ते पोकलँडवाला एक आहे म्हणून, राजू म्हणून, त्याच्या मुलाचा जीव घेतलाय म्हणले. म्हणले काय सांगतो म्हणले, हा तुला हे वाटते की हे काय साधे आहेत का म्हणले. आणि ऍक्च्युली तिथं राजू नावाचा पोकलँड जो ज्याचा हे JCB, त्याचा त्यांनी जीव घेतलेला त्या मुलाचा, एक 5-6 वर्षाचा मुलगा होता. ते त्यांच्या आता पण हे ज्यांनी पॉडकास्ट बघायला ना त्यांना लगेच कळलं हे खरी घटना आहेत म्हणून. बरं. आणि ज्यावेळेस तुम्ही विचारले की तुम्ही माझ्या अंगात का घुसत नाही, मग त्यावेळेस ते काय म्हणले? मग ते म्हणले की तुझ्या अंगात आहे ना तुझ्या पूर्वजांची पॉवर आहे, तुला आम्ही घुसायचा प्रयत्न केला की आम्ही थंड होतो, आम्ही घुसू शकत नाही तुझ्यात. मग ते बोलल्यामुळे मला चांगला कॉन्फिडन्स आला. हा. म्हणले यांना आता चांगलेच आपलं दाखवायचा कार्यक्रम, काहीच होऊ शकत नाही. काहीच होऊ शकत नाही ना म्हणले, आता नंगा फकीर झालो मी. म्हणले हे आता आपल्याला कुठलंच भूत काही करू शकत नाही, कारण की हेच एवढे डेंजर आहेत. म्हणले हे काही नाही. मग ते निघून गेले ते तुम्हाला खोटं वाटेल. दुसऱ्या दिवशी ते माझा जो मित्र होता ना कामगार, त्याच्या अंगात घुसले. तो रात्री 12 वाजता शेतात हे खात होता. तो पेपर मिलच्या तिथं राहायचा, पेपर मिलच्या तिथं चांगले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांची शेती आहे तिथं, आणि ते भाड्याने तिथंच राहत होता. आणि ते ही चाळ त्याची, आणि त्या चाळीच्या शेजारी शेत होतं. त्या शेतात रात्री 12 वाजता भात कोण खाईल का बसून? नाही, संबंधच नाही. 12 वाजता यांनी भात आम्हाला तिथून एकाने फोन केला की असं असं तो माणूस तुमचा बघा कामगार. आता फोन कुणाला करणार, मलाच फोन बरोबर. करणार माझा कामगार मध्ये. मग त्यांनी 7 दिवस काम केलं माझ्याकडे. हे सोमवार ते शनिवार काम केलं, रविवारी पगार. त्याला म्हणलं तुझी पगार किती झाली? तो म्हणला मी कुठं तुमच्याकडे काम केले, मी तुमच्याकडे कुठं काम केलंय म्हणलं. मग आमच्या डोक्यात क्लिक झालं, म्हणलं ह्याच्या अंगात आहे. मग त्यानंतर मग आम्ही परत म्हणलं पण तुम्हाला कसं कळेल की त्याच्या अंगात 30 लोक आलती म्हणून परत? मग ते आम्ही बसलो ना, मग मी त्याला आता मला कॉन्फिडन्स आलता हे भूत काढता येतात आपल्याला म्हणून. हा. मग मी त्याच्याबरोबर बसलो त्याच्या रूम मध्ये, आपल्या अगरबत्ती वगैरे लावली आणि बसलो तिथं. बसलो, म्हणला ओळखलं का नाही मला? म्हणलं ओळखलं ना तुला. म्हणलं बिरे आहे तू म्हणलं. म्हणला बघ तुला जायचंय काय तर मार खायचंय परत, म्हणलं सांग. तो म्हणला नाही मारू नका मला, म्हणला मी जातो. म्हणलं तुला बघ तुझा हे करतो उतारा, पण तू जायला पाहिजे, लगेच सोडायचं. हा मला लगेच सोड. त्याचा उतारा गेला, तो लगेच निघून गेला, तो ठणठणीत झाला परत. मग असे मग बरेच 10-12 लोक म्हणजे कोणी पण यायला लागले. आता मी न पैसे घेता भूत काढतो म्हणजे फुकट कोणी पण येतं. मग ते बोलवतात या, मग त्यांचा उतारा ते सरळ समोर भूत बोलतात, मला हे पाहिजे ते पाहिजे, जातो आम्ही. अच्छा, तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते महादेव सरांचे अनुभव. आणि अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण जर यांच्यासारखं जर आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण सांगितलं. तर तुम्ही गुगल फॉर्मची लिंक भरा आणि आम्हाला तुम्ही कनेक्ट होऊ शकता, आणि तुम्ही पॉडकास्ट येण्यासाठी आमच्यासोबत येऊ शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.